सगळ्यात आधी तुम्हाला तर माहितीच आहे, रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक प्रशस्त असा लिव्हिंग रूम काम चांगलं झालेलं आहे. लगेचच आता आपण किचन मध्ये एंट्री करतोय. किचन मध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी व्यवस्थित आपण किचन हायलाइटेड जो एरिया आहे तो बेडरूम खूप चांगला या ठिकाणी याला सेमी फर्निश बनवलेला आहे. सो हे पाहून घेऊ. तुम्हाला जर सेमी फर्निश फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि स्टेशन पासून 10-12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सलाच हवा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे. सुरुवातीला बिल्डिंगचं नाव तुम्ही पाहिलेलंच आहे. फ्लॅट पाहणारच आहोत, त्याआधी आजूबाजूचा परिसर आपण व्यवस्थित पाहून घेऊयात. आज मित्रांनो आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामध्ये. या ठिकाणी तुम्ही या सीनमध्ये पाहू शकता, या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज सुद्धा पाहायला मिळणार आहेत. चला तर आपण एक एक गोष्टी पाहून घेऊयात. त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती जाणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट करेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. या सीनमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, सुरुवातीच्या 10-12 सेकंदामध्ये तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी तुमच्यासाठी जो 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो किती चांगल्या क्वालिटीचा आहे. थोडक्यात मित्रांनो, एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि या फ्लॅट बद्दल तुम्हाला माहिती देतो. त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याआधी मित्रांनो एकच हंबल रिक्वेस्ट करेल, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओला आता लगेच लाईक करा आणि अशाच क्वालिटीचे फ्लॅट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला लोकेशन सांगतो. मुंबई CST पासून ट्रेन मध्ये बसला तर सेंट्रल लाईनला तुम्ही खोपोली, कर्जत किंवा बदलापूर ट्रेन पकडली तर जास्तीत जास्त मित्रांनो तुम्हाला 1.25 ते 1.5 तास लागेल बदलापूरला यायला. बदलापूर शहर म्हटलं की या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबईकर किंवा पुणेकर, नाशिककर खूप सारे जण या ठिकाणी फ्लॅट्स विकत घेण्यासाठी येतात. याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला कमीत कमी प्राइसिंग मध्ये मोठे फ्लॅट या ठिकाणी पाहायला मिळतात. स्टेशन पासून अवघ्या 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे, ज्याचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 460 स्क्वेअर फूट आहे. या फ्लॅटचा मेंटेनन्स 1162 रुपये आहे. चला मित्रांनो, आता फ्लॅट आपण फायनली मित्रांनो सर्व माहिती घेतल्यानंतर आता 7व्या माळ्यावरती तुम्हाला रूम दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी रूम तुम्ही पाहायला गेला तर इथे लिफ्ट आपल्याला पाहायला मिळते. याला बॅकअप सुद्धा आहे. प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही जर पाहायला गेला तर 6 रूम पाहायला मिळतात. इकडे 3 रूम आहेत. या बाजूला आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळणार आहेत आणि या बाजूला सुद्धा 3 रूम असणार आहेत. या ठिकाणी जर पाहायला गेला तर मध्ये असणार जो पॅसेज आहे तो खूप चांगला डिसेंट आहे. या ठिकाणी तुम्ही चपला वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर जागा मिळणार. चला मग जास्त वेळ खराब न करता लगेचच मी तुम्हाला आपला रूम दाखवण्यासाठी घेऊन जातोय. आता सगळ्यात आधी जर तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलात तर या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी इथे लगभग पाहायला गेलात तर 2-2.5 लाखाचं काम केलेलं आहे. इथे लोखंडाचा सेफ्टी डोअर तुम्हाला पाहायला मिळतो. रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलात तर रूम खूप प्रशस्त आहे. हवेशीर वातावरणात हा रूम असणार आहे. चला मग रूम मध्ये एंट्री करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला तर माहितीच आहे, रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक प्रशस्त असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. आपण व्यवस्थित पाहून घेऊयात. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व मी डिटेल सुद्धा देणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो आहे आपला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम मध्ये जर पाहायला गेलात या ठिकाणी आपल्याला 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि या ओनरने इथे सेफ्टी ग्रिल सुद्धा लावलेले आहेत. बाहेरचा परिसर पाहायला गेला तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. दीपाली पार्क परिसर आहे, जसं की सुरुवातीला लोकेशन बद्दल माहिती दिलीच आहे. समोरच आपल्या कॉम्प्लेक्स समोरच इथे शाळा सुद्धा असणार, तुम्ही पाहू शकताय. ही पहा, ही आपली बाल्कनी आहे. वरती सुद्धा कपडे वगैरे टाकण्यासाठी इथे काही जागा केलेली आहे. वरती लाईट सुद्धा लावलेले आहेत. सो जसं म्हटल्याप्रमाणे या रूम मध्ये काम चांगलं झालेलं आहे. सो आहे आपला लिव्हिंग रूम. पाहू शकता किती प्रशस्त असा आपला हा लिव्हिंग रूम आहे. वरती फॉल सिलिंग सुद्धा केलेली आहे. ऍक्च्युअल मध्ये जर पाहायला गेलं तर सेमी फर्निश रूम विकण्यासाठी इथे ठेवलेले आहेत. 1-2च गोष्टी आहेत ज्या या फ्लॅटचे ओनर घेऊन जाणार आहेत. आपण लिव्हिंग रूमची साईज पाहून घेऊयात. स्ट्रेट जर या ठिकाणाहून तुम्ही इथपर्यंत आलात, ठिकाणाहून स्ट्रेट गेलात तर 15 फुटाचा आहे आणि आडवा 9.5 फुटाचा आहे. 15 बाय 9.5 फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सो हा झाला लिव्हिंग रूम. मित्रांनो, लगेचच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज व्यवस्थित पाहून घेऊयात. या ठिकाणी पॅसेज सुद्धा तुम्ही पाहू शकता डिसेंट साईज मध्ये पाहायला मिळतो. छोटी जागा नाही मित्रांनो, 3 फुटाचा हा पॅसेज तुम्हाला पाहायला मिळतो. पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या लेफ्ट साईडला या ठिकाणी बाथरूम पाहायला मिळतो. हे पहा, इथे बाथरूम पाहायला मिळतो. या ठिकाणी या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. 7वा माळा आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारचं तुम्हाला लिकेज वगैरे पाहायला मिळणार नाही. सो त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. लगेचच आता आपण किचन मध्ये एंट्री करतोय.
किचन मध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी व्यवस्थित आपण किचन पाहून घेऊयात। या ठिकाणी पाहायला गेलं तर इकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे सुद्धा एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची किचन ट्रॉली सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे। या किचन मध्ये सुद्धा आपल्याला इकडे 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, ज्या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर इथे वॉशिंग मशीन वगैरे तुमची आरामात बसणार आहे। वरती इकडे पाहायला गेलं तर पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे, सो त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही। आता हे जर इकडे पाहायला गेलं तर इथे गॅस वगैरे बाटला वगैरे आणायची गरज नाही मित्रांनो, डायरेक्ट गॅस पाईपलाईन आलेली आहे, फक्त मीटर घेतलेलं आहे। सो आता किचन इथून आपण व्यवस्थित पाहून घेऊयात। हे पहा, इथे किचनला चांगले टाइल्स सुद्धा लावलेले आहेत। हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे। सो फ्लॅटचे ओनर या फ्लॅटमध्ये राहतात, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कुठे कोणती गोष्ट राहणार आहे। सो नक्कीच मित्रांनो खूप चांगली डील आहे तुमच्यासाठी। पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया आहे तो 650 स्क्वेअर फुटाचा आहे आणि कार्पेट एरिया 460 स्क्वेअर फुटाचा आहे। या ठिकाणी किचनच्या अपोजिट आपल्याला या ठिकाणी इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो। हे पहा, सो हे पाहून झाल्यानंतर लगेच तुमचा टाइम खराब न करता आपण या फ्लॅटचा हायलाइटेड जो एरिया आहे, जो बेडरूम खूप चांगला या ठिकाणी याला सेमी फर्निश बनवलेला आहे। सो हे पाहून घेऊयात। आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करतो मित्रांनो, हा जो बेड असणार आहे आणि तो तिकडचा जो काय म्हणतात मला माहित नाही, या 2 गोष्टी या ठिकाणावरून जाणार आहेत, या फ्लॅटमध्ये राहणार नाही, बाकीचं सगळं ऍज इट इज असंच या ठिकाणी राहणार आहे। व्यवस्थित आपण बेडरूम पाहून घेऊयात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। याची कॉस्टिंग सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे, खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी अवेलेबल करून देतोय। आस्किंग प्राइस तशी 23 लाख आहे मित्रांनो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नेगोशिएट सुद्धा मी करून देणार आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेलात तर हा फ्लॅट तुम्हाला 25 लाखाच्या वरती जाणार नाहीये आणि जसं की म्हटलं आहे मी की नेगोशिएट या ठिकाणी नक्कीच होणार आहे। या बेडरूमची साईज सुद्धा खूप डिसेंट आहे, मी साईज तुम्हाला सांगतो त्याआधी वरती पाहू शकता, खूप चांगली डिझाईन केलेली आहे। फॉल सिलिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी बनवू शकता। सो हा झाला आपला बेडरूम। या फ्लॅटचा मेंटेनन्स फक्त 1200 रुपये पर मंथ आहे। इकडे बघा मित्रांनो, वॉर्डरोब किती चांगलं केलेलं आहे, हे सुद्धा या फ्लॅटमध्येच राहणार आहे। सो नक्कीच मित्रांनो खूप चांगली डील आहे तुमच्यासाठी। सो या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे। चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर होम लोन बद्दल मी तुम्हाला माहिती। मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला माहिती मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल। आता इथपर्यंत तुम्ही जर ही क्लिप पाहताय तर नक्कीच मित्रांनो या फ्लॅटची प्राइस काय जाणून घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल। मित्रांनो या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तशी तर याची आस्किंग प्राइस आम्ही 23 लाख रुपये ठेवले, पण तुमच्यासाठी स्लाइटली निगोशिएबल मी नक्कीच या ठिकाणी करून देणार आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेलं तर हा फ्लॅट तुम्हाला 25 लाखाच्या वरती नक्कीच जाणार नाहीये, गॅरंटीड मित्रांनो 25 लाखाच्या आतमध्येच तुम्हाला मी रजिस्ट्रेशन करून हा फ्लॅट देणार आहे। राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, मला लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा। मित्रांनो साधारण तुमच्याकडे 3 ते 3.5 लाख रुपये असतील आणि तुम्हाला पेमेंट 32 ते 35 हजार रुपये असेल तर नक्कीच मित्रांनो या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। तर खूप चांगली डील आहे, नक्कीच या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे। चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला मग मित्रांनो आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।